लाईट्सच्या विषयामध्ये येऊन थांबायला पण एवढा छोटा पाऊस आहे. भूमिग्रीनच्या हाती पोचू नका. पुढच्या वेळेला येईल. भूमिग्रीनच्या हाती पोचू नका. पुणे शहराचे पैसे वाचवा. पुढच्या आठवड्याला परत देवेंद्रांचा ऐरावत हाती पोचू नका. देवेंद्रांचा ऐरावत हाती पोचू नका. देवेंद्रांचा ऐरावत हत्ती पोचू नका. आडनाव भोसले असेल तर भोसलेसारखा वागा. देवेंद्रांचा ऐरावत हत्ती पोचू नका. वन मॅन सर, एक बंदा काफी है. बस हत्ती महानगरपालिका करता आते कि भविष्य का हत्ती मैं अभी देखो नेगोशिएशन कर रहे हैं आपके बराबर है. घाटे का सौदा नहीं होगा इसमें. पुण्या शहर करदातों का पैसा बचना बचेगा. चाहिए. थैंक यू. वही आठ खोलने के लिए चेयरमैन आपके साथ बस और नहीं वो बात है. मैंने वो बता दिया हो जाएगा. थैंक यू. पुणे महानगरपालिकेमध्ये आजच्या स्थायी समितीच्या बाहेर मी हा बॅनर घेऊन बसलोय. आपल्याला कल्पना असेल अनेक दिवसांपासून भूमी ग्रीन ही कंपनीला महानगरपालिका फेवरिझम करते. दोनच टेंडर येतात. एकाच ठेकेदाराला जो भारतीय जनता पक्षाच्या आमदाराशी संबंधित असणाऱ्याला हे दिलं जातं आणि कोट्यवधी रुपये 20 वर्षामध्ये 700 कोटीचं काम या भूमी ग्रीनला द्यावं आणि भूमी ग्रीनलाच मिळावं म्हणून ज्या अटी शर्ती सांगतात. पाठीमागच्या वेळेला हायकोर्टा उच्च न्यायालयाने सुद्धा ताशेरे ओढले की ही मोनोपॉली चुकीची आहे. त्याचासुद्धा अवमान करून जे काही पद्धतीने आता भूमी ग्रीनला आता नवीन आपले चेअरमॅन आहेत ते टेंडर पास करणार आहेत त्याचा विरोध दर्शवण्यासाठी आणि पुणे शहराला कळावं की कचऱ्यावर पोचलेला हत्ती कोणता असेल तो भूमी ग्रीनचा हत्ती.